नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मधल्या वेळेत खाण्यासाठी स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं हा इंद्रायणी तांदळाचा भात आहे आणि हा मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. इंद्रायणी तांदळाचा भात थोडा शिजवल्यानंतर चिकट होतो. मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकून घेणार आहे. तुमचा कुठला तांदूळ आहे किंवा कुठला भात आहे त्यानुसार तो इथं पाणी कमी जास्त लागू शकतं. आता हे आपण एकदम मिक्सरला बारीक वाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण वाटलेलं मिश्रण भाताचं एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. 2 मोठे चमचे मी इथं बेसन पीठ टाकलेलं आहे. वाटीने मोजाल तर 1 वाटी बेसन पीठ आहे. आणि 1 चमचा आपण इथं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. वाटीने मोजलं तर 1/4 वाटी आपलं तांदळाचं पीठ आहे. 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे पावडर. भातामध्ये देखील मीठ असतं, त्याच्यामुळे इथे त्या बेतानेच मीठ टाकून घ्या. आणि पाव चमचा आपण इथं हिंग टाकलेला आहे. हिंग भातामध्ये जरूर टाका. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर न करताच हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही, असंच घट्ट मिश्रण हवं आहे. आता आपण एक सोऱ्या घेतलेला आहे. या सोऱ्याची मी चकलीची जाळी किंवा चकलीची प्लेट बसवून घेणार आहे. जर सोऱ्या नसेल तर तुम्ही इथं दुधाची पिशवी घेऊन त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून मस्त अशी ह्याची शेव पाडू शकता. मी चकलीची प्लेट बसवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं मिश्रण भरून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल थोडं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मी चकलीच्या सोऱ्यानेच म्हणजे चकलीच्या प्लेटनी छान अशी शेव पाडून घेणार आहे. आपण ह्याला कुरकुरे देखील म्हणू शकतो. आता 2 ते 3 मिनटं मी अशीच तळून घेणार आहे. टाकल्या तुम्ही बघू शकता भरपूर सारे बुडबुडे येत आहेत. दोन्ही बाजूनी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण ही तळून घेऊया. मस्त अशी शेव ही तळली गेली की तुम्ही बघू शकता बुडबुडे एकदम तेलामध्ये कमी होतात आणि मग आपण ही काढून घेऊया. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली ही शेव किंवा कुरकुरे तयार होतात. आता याच मिश्रणापासून मी तुम्हाला चकली करून दाखवते. चकली देखील सहज वळली जाते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता चकली देखील आपण छान अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त असा आकार आलेला आहे चकलीचा. आता आपण ही क्रिस्पी झाली की काढून घेऊया. ऐकला ना आवाज? एकदम कुरकुरीत असा आपला हा स्नॅक्स तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत अशी
शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण मधल्या वेळात खाण्यासाठी शेव म्हणा किंवा चकलीचे तुकडे किंवा कुरकुरे केलेले आहेत.